नमस्कार मंडळी, आता बघूया झटपट असं प्रॉन्स बिर्याणीसाठी लागणारं साहित्य. एक मोठा चमचा जिरं घेतलं आहे, 3-4 तमालपत्र, काजू, 2 दालचिनीचे तुकडे, 2 लवंगा, 1 वाटी बासमती तांदूळ जो धुवून एक 5 ते 7 मिनटं पाण्यात भिजत ठेवला होता. याच्याने तांदूळ फुलायला मदत होते. आता कढई गरम करायला ठेवा. त्याच्यामध्ये अर्धा पळी तेल घ्या. तेल जास्त लागत नाही, थोडं लागतं. अर्धा पळी तेल घ्या. आता तेल गरम झालं की त्यामध्ये काजू आहेत ते फ्राय करून घेऊया, जे आपण नंतर डेकोरेशनसाठी वापरणार आहोत. एक 7-8 काजू घेऊन चांगले तेलात फ्राय करून घ्यायचे. आता 2 लवंगा टाकायच्या गरम तेलामध्ये, 3 दालचिनीचे तुकडे टाकायचे आणि 1 चमचा भरून जिरं टाकायचं. जिरं चांगलं गरम झालं, तडतडलं की त्यामध्ये तमालपत्र 3 जे आपण ठेवले होते ते टाकायचे. आता हे मिश्रण चांगलं 5 ते 7 मिनटं परतून घ्यायचं. आता त्यामध्ये गरम पाणी टाकायचं. 1 ग्लासभर गरम पाणी घेतलं आहे आणि त्यात 1 चमचाभर मीठ टाकलं आहे. पाण्याला उकळी आली की बासमती तांदूळ धुवून ठेवलेला होता तो टाकायचा आणि झाकून ठेवायचं 1-10 मिनटं. भात मऊ शिजला का नाही आपण बघायचं. जर दाणा असा इझिली तुटला तर भात मऊ शिजला आहे आपला. आता भात आपला बिर्याणीचा तयार झाला आहे, हे झाकून ठेवायचं. आता भाजीसाठी 2 मोठे कांदे चिरून घेतले आहेत. कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे. आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट घेतली आहे. 1 टमाटा बारीक चिरून घेतला आहे आणि 5-7 काजू तळून घेतले आहेत. कोळंबीला हळद मीठ लावून घेतलं आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. आता तेल 1 पळीभर तेल गरम करायला ठेवायचं कढईमध्ये. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडा कांदा आधी आपण चांगला ब्राऊन फ्राय करून घ्यायचा, जो आपण नंतर बिर्याणीसाठी डेकोरेशनला वापरणार आहोत. ही स्टेप तुम्ही नाही पण करू शकत, ज्यांना नाही आवडत. मग आता नंतर जे 2 मोठे कांदे चिरून घेतले आहे ते टाकायचे. कांदे चांगले पिंक ब्राऊन झाल्यानंतर 1 टमाटा टाकायचा बारीक चिरलेला. टमाटा चांगला मऊ होऊ द्यायचा. 5 मिनटं शिजवायचं झाकण लावून. टमाटा चांगला मऊ झाला की मग त्याच्यामध्ये 1 चमचा भरून आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट टाकायची. ही सुद्धा चांगली परतून घ्यायची. जो कच्चा वास आहे तो निघून जायला लसणाचा. आता त्यामध्ये अर्धा चमचा भरून हळद टाकायची. अर्धा चमचा घरगुती लाल तिखट टाकला आहे. अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे. अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे. 1 चमचा भरून मीठ टाकलं आहे. हे चांगलं मिक्स केल्यावर त्यात कोळंबी टाकली आहे. कोळंबी चांगली परतल्यावरती त्यात 1 मोठा चमचा भरून कांदा खोबऱ्याचं वाटण जे आपण करून ठेवलेलं ते टाकायचं. आता चांगलं मिश्रण परतायचं आणि थोडंसं पाणी टाकून कोथिंबीर टाकून झाकून ठेवायचं. आता कोळंबी शिजल्यानंतर भाताचा 1 खाली थर टाकायचा. मग सर्व भाजी त्याच्यामध्ये टाकायची आणि थोडा भात परत नंतर वरती सेकंड लेअरसाठी ठेवायचा. आता दुसरा लेअर टाकल्यानंतर जे आपण तळले होते ते काजू टाकायचे सजावटीसाठी. त्यात तळलेला कांदा वरनं टाकायचा आणि कोथिंबीर बारीक चिरलेली ते टाकून झाकण लावून 5 ते 7 मिनटं त्याला वाफेवर शिजू द्यायचं. तयार. आता वाफ चांगली तयार झाल्यानंतर झाली आहे तयार आपली झटपट अशी कोळंबीची बिर्याणी.